इदसे चरित्र केले नारायणे, इदसे चरित्र केले नारायणे, रंगता गोधने रंगिता हे, माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम। हा ऐशी देही प्रेम काही कळा, या नामे सोंग सारिले अनंते, या नामे सोंग सारिले अनंते, पुढेही बहुत करणे आहे, माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम। ऐशी देही प्रेम काही कळा, तुका मने आहे धर्म संस्थापने, तुका मने आहे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम। ऐशी देही प्रेम काही कळा, श्री संताची या माथा चरणावरी, या माता चरणावरी, साष्टांग हे करू माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, काय माझी वाणी मानेल संतांसी, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐशी देही प्रेम काही कळा, नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, तस्मै नकाराय नमः शिवाय। शरदिन्दु समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणी, वासराजपीठ निलये सरस्वती नमो नमः। रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म काया, जगदेश्वराशी जोडली ज्याची प्रीती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल विठ्ठल।
ते दशे चरित्र केले नारायणे ते दशे चरित्र केले नारायणे रंगता गोधने रकिताही माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम ऐशी देही प्रेम काही कळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता अर्थात निरूपणा करता जो निवडलेला अभंग आहे तो अभंग म्हणजे ज्ञानराज यांच्यापासून सुरू झालेल्या भागवत रूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभणारे विश्व ज्याच्या ताब्यात त्याला देव म्हणतात आणि या ब्रह्मांडाचा मालक ज्या भक्ताचं काम करत असताना मनामध्ये लाज धरीत नाही प्रतिष्ठेचा विचार करीत नाही तिला इतकी शंका मनामध्ये धारण न करता निस्वार्थ निकळपणे ज्या भक्ताचं काम करतोय असे वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे खऱ्या अर्थाने राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा निवडलेला अभंग आहे। प्रसिद्ध अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी कृष्ण भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन सांगितलेलं आहे। जगाचा मालक इथं अवतार कशासाठी घेतो जगाच्या मालकाने अवतार घेऊन कोणत्या दशेमध्ये चरित्र केलं याचा भाव मांडला। ए दशे चरित्र केले नारायणे तुकोबाराय म्हणतात ज्या दशेमध्ये ज्या अवस्थेमध्ये चरित्र केलं कोणी चरित्र केलं म्हणजे चरित्र केलं कृष्ण भगवान परमात्म्याने ए चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीता हे गोदने राखत असताना आणि रांगत असताना जे गोकुळात चरित्र केलं याचा भाव मानतायत। अर्थात या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी कृष्ण भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण केलेले करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की गेल्या अनंत वर्षापासून म्हणण्यापेक्षा आपल्या या पहिल्याच वर्षामध्ये पावन पवित्र जगदेश्वर पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य निधी ज्ञानी यांचे राज साधकाची माय विश्वमौली ज्ञानोबाराय प्रेमाच्या उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ श्री तुकाराम महाराज प्रेम भांडारी नामदेव महाराज आणि 20व्या शतकातील महान भगवत भक्त गुरुवरी एकनाथ गुरु नामदेवजी महाराज आदी संतांच्या महंतांच्या आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने पुणे झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र नावाचं राज्य। लक्ष जगाच्या पाठीवर जेवढे संत महाराष्ट्राने जगाला दिले तेवढे कोणत्याच राष्ट्राने दिले नाहीत। लक्षात द्यायले का अहो संतांची भूमी म्हणून कोणत्या राष्ट्राला ओळखल्या जाते हो खैरकेकर बोलत चला कोणाला ओळखल्या जाते तूच सांग म्हणा आहे का नाही पैसे तू घ्यायला रानबटेने द्याला का म्हणा आहे का नाही अहो मुद्दा एवढा आहे महाराष्ट्राला काय म्हणलं जातं संतांची भूमी म्हणलं जातं। कधीतरी उत्तर भारतामध्ये जा उत्तर अखंड राज्यात जा तिकडल्या सरकारने GRच काढलाय काय आहे तिकडल्या सरकारचं म्हणणं असं आहे हमारे देवभूमी उत्तराखंड राज्य में आपका स्वागत है काय लिहिलेलं असतं तिकडं हमारे देवभूमी उत्तराखंड राज्य में आपका स्वागत है। मी सुद्धा संत नामदेव महाराज संस्थांच्या वतीने केंद्र सरकारला राज्य सरकारला पत्र पाठवले मुख्यमंत्र्यांना येत्या काळात आपण सुद्धा आपल्या महाराष्ट्रात लिहिलं पाहिजे हमारे संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत है। पुन्हा सांगतो टाळ्या वाजवायच्या झाल्या जरा मोकळ्या वाजी जा नाहीतर रोड टोल नाक्यावर ऐकाव्या लागतात विडाला संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली भूमी अर्थात महाराष्ट्र नावाचं राज्य आहे आणि याच महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा नावाचा प्रांत आहे। या मराठवाड्या प्रांतामध्ये ज्या जिल्ह्याचं नाव संबंध महाराष्ट्राला माहिती आहे ज्या जिल्ह्याचं नाव संपूर्ण भारत देशाला माहिती आहे MBBSचा पॅटर्न म्हणलं की एका जिल्ह्याचं नाव येतं तो जिल्हा म्हणजे नांदेड नाव। का जेवढे नांदेड जिल्ह्याने विद्यार्थी या महाराष्ट्राला दिले MBBSचे तेवढे कोणत्याही जिल्ह्याने दिले नाहीत म्हणून नांदेड नावाचा जिल्हा आहे। नांदेडचं चालू नाव नांदेड आहे नांदेडचं जुनं नाव नंदीग्राम आहे। काय खैरकेकर बोला नांदेडचं जुनं नाव काय लाडक्या बहिणी बोला नंदीग्राम बरोबर आहे। नांदेडचं जुनं नाव नंदीग्राम आहे चालू नाव नांदेड आहे आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये
मातेच्या पादस्पर्शाने पुणे झालेली भूमी नांदेड जिल्हा. याच नांदेड जिल्ह्यामध्ये अंतिम टोकाला असणारा तालुका म्हणजे मुखेड नावाचा तालुका आहे. लक्षात द्यायला का थोडंसं पुढे गेलात की कर्नाटकची बाउंड्री लागते आपल्याला. म्हणजे मुखेड नावाचा तालुका आहे आणि या मुखेड तालुक्यापासून मला असं वाटतंय महाराज आपल्या हवेली आलं की 2.5 किलोमीटर अंतरावरती वसलेलं असलेलं एक छोटंसं गाव आहे. त्या गावचं नाव आहे खैरका. लक्षात द्यायला का गावचं नाव काय? हो खैरकेकर. गावचं नाव काय? खैरका. 3 अक्षराचं नाव आहे. लक्ष द्या. म्हणून मी म्हणत असतो आपल्या गावचं नाव आहे खैरका गाव. लक्ष द्या. आपल्या गावचं नाव आहे खैरका गाव. गावचं महाराष्ट्रात होणारे नाव गावात कोणी करीत नाही. हा वाव आपल्या गावात लागलाय नामदेवरायांचा ठाव असा आहे खैरका गाव. असं साधू संतांच्या आशीर्वादाने पुणे झालेली भूमी अर्थात खैरका नावाचं गाव आहे. गावामध्ये जरी सुरुवात उशिरा सप्त्याची झाली असली तरी सुरुवात झाली फार महत्वाची. लक्षात द्यायला का मला सुरुवात झाली फार महत्वाचे. सप्त्याची सुरुवात का करायची आहे का? हो सप्ताह जुनाच आहे पण तिकडं व्हायचा ना आता इकडं आलाय. का आला माहिती आहे का? पायगुण आमचा आहे. का म्हणजे मुद्दा एवढा आहे विषय एवढा आहे तिकडं सप्ताह व्हायचा पण यावर्षी इकडल्या हनुमंतरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा कळशारोहण सोहळा प्राणप्रतिष्ठा मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि या सोहळ्यातील आज ह्या इकडल्या म्हणजे जागा बदलून हा पहिलाच वर्ष म्हणायला हरकत नाही. पहिल्या वर्षाच्या सप्त्याचा योग माझ्याकडे आलेला आहे. सेवा संपन्न करत असताना खैरका गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सोहळ्यातील योगायोगाने परमभाग्याने माझ्या लेकराच्या वाटेला अष्टमनाम 8व्या दिवसाची अर्थात काल्याची शेवाली. आजचा दिवस काल्याचा दिवस आहे. काल्याची शेवाली माझ्याकडे येत असताना समस्त गावकरी मंडळ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी अबालवृद्ध महिलावृद्ध तरुण बांधव या सगळ्या समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये ज्यांची कल्लाळीचे आमचे परममित्र ज्यांची बहीण आपल्या गावामध्ये माझ्यावरती निष्णात प्रेम करणारे जीवापाड प्रेम करणारे असे श्री या ठिकाणी आमचे कुलवंत भैया देशमुख अर्थात दादांच्या माध्यमातून कमिटीच्याच माध्यमातून ही सगळी मंडळी आहे. सगळ्यांच्या माध्यमातून कुलवंत भाऊनी फोन केला आणि सांगितलं महाराज जी आपकी हम सेवा लेना चाहते. महाराज मुखेड तालुक्यापासून 2.5 किलोमीटर खैरका गाव आहे आणि त्या गावामध्ये यावर्षी इकडं जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे कळशारोहणाचा कार्यक्रम आहे. तुमची सेवा खैरका गावामध्ये घ्यायची. काय म्हणले? खैरका गावात तुमची कीर्तनरूपी सेवा घ्यायची. सांगा म्हणे कोणता दिवस घालायचे तुमचा? सगळे दिवस खुले आहेत म्हणले. काय म्हणले? सप्त्यामध्ये सगळे दिवस खुले आहेत. कोणाचीच तारीख घेतली नाही कोणाचा दिवस घेतला नाही. सांगा म्हणे महाराज तुमचा कोणता दिवस घालायचे सप्त्यात? मी सांगितलं भया माझा 10वा दिवस सोडून कोणताही घाला म्हटलं. महाराज आहे का नाही? फक्त 10वा घालू नका 10व्याच्या ऐवजी कोणताही घाला. आणि वयाच्या प्रमाणे अष्टमनाम 8व्या दिवसाची सेवा विडालो. या ठिकाणी गावकऱ्यांच्या माध्यमातून माझ्या लेकराच्या वाटेला अष्टमनाम 8व्या दिवसाची सेवा आलेली. थोडंसं याला बरं बघावं थोडंसं व्यवस्थित करा. आतून मधून याला हुकी उठायले की काय झाले काय माहिती. थोडं शिट्टी बिट्टी व्यवस्थित करा विडाला. परमभाग्याने माझ्या लेकराच्या वाटेला अष्टमनाम 8व्या दिवसाची शेवाली सेवा संपन्न करत असताना महाराष्ट्रातील गुणीजन गायक वादक मंडळी पहिल्याच्या सारखं करा थोडंसं आणि महाराष्ट्रातील गुणीजन गायक वादक मंडळी ज्यांच्या मुखारिंदातून सुंदर चाल ऐकली असे भजन सम्राट संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव हरिभक्तीपरायण किरणजी महाराज परभणीकर या ठिकाणी 8 दिवसापासून सेवा देत आहेत. महाराज उपस्थित आहेत त्यांना बस झालं थोडंसं कमी ते उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतोय. त्यासोबत आलेले माझ्यासोबत भजन सम्राट संगीत विशारद आमच्या नांदेड जिल्ह्याचं वैभव मृदंगाचे राजे मृदंग सम्राट. जरी ते मृदंग वाजविणारे असले तरी हे वातावरण बघून त्यांना गायन करण्याची इच्छा झाली. असे गायनाचार्य हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज गंगनविडकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतोय. हरिभक्तीपरायण ज्यांचं यूट्यूब चॅनल आपल्या गावामध्ये चालतंय असे माझ्यावरती निष्णात प्रेम करणारे हरिभक्तीपरायण गायनाचार्य होकरण्याहून आलेले या ठिकाणी ज्ञानेश्वरजी महाराज माऊली महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑपरेटर म्हणजे ते ऑलराऊंडर आहे सगळं जमते त्याला सगळं जमते म्हणजे तेही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतोय. जसे गायक गावात आणले तसे गायकांना शोभेल लाजूल पचवेल असे मृदंगाचे राजे मृदंग सम्राट श्री हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू
ऋषिकेशजी महाराज या ठिकाणी महाराज आळंदीकर महाराज उपस्थित आहेत। उगा आळंदीकर म्हणलं की पाकिट वाढून मिळते, बाकी काय ना चिंता। लक्षात येईल का? हरिभक्ती परायण भजन मृदंग सम्राट मृदंगाचे राजे ऋषिकेश महाराज आळंदीकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतोय। परिसरातून गावातून आलेली कोटग्याळ असेल, कमळेवाडी असेल, आदी करून गावातून बोमनाळी असेल आहे का नाही, कमळेवाडी असेल, पुन्हा आडमळवाडी असेल, खैरका असेल, हिबट वंजरवाडी आदी करून परिसरातून गावातून आलेली मंडळे या ठिकाणी गुणीजन गायकही कीर्तनात उपस्थित आहेत, वादकही उपस्थित आहेत। कीर्तनाला परिसरातून गावातून आलेली बरीचशी मंडळे, पाहुणे मंडळे आलेली सर्वच मंडळे कीर्तनाला उपस्थित, कीर्तनकार प्रवचनकार आचार्य प्राचार्य, माझ्या कीर्तनाला उपस्थित प्रवचनकार भागवत कथाकार कीर्तनकार आचार्य प्राचार्य, चित्रकार पत्रकार जे रोज कीर्तनाला येतात ते, जे कधी येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, गावात कीर्तन चालू आहे पहिल्या पंक्तीला कच्चून खाऊन घरी झोपी जाते। उद्या कोणी म्हणायला नको की महाराजांनी शेलक्याची नावं घेतली, आमची घेतली नाही का नाही। महाराज काय असते बघा, नावापाशी काही नसते। मी तुमच्या गावात याहून 11,000 गावातून घेऊन जावे याच्यात काही मोठेपणा नसते, व केला इशारा जाता जाता याच्यात काही मोठेपणा नसते, नावापाशी काही नसते। महाराज मी कोणत्या गावात गेलो माझं कोणी नाव घेतलं नाही मला फार बरं वाटतं, कारण मला माहिती आहे हम नाम के प्रेमी नहीं है, हम हरि के नाम के प्रेमी है। नावापाशी काही नसते, जरा मोकळ्या बाजीचा मोकळा जेवायलाय, सगळ्याला जेवायलाय, प्रसादाची व्यवस्था केल्या, मोकळ्या बाजवा नावापाशी काही नसतं तरी सुद्धा सगळ्या खैरका गावकऱ्यांचं नाव घेतोय। लक्ष देऊन ऐका, नाव घ्यायचं सीझन चालू आहे। कसलं सीझन चालू आहे? ओ खैरके नाव घ्यायचं सीझन चालू आहे बाबा, कुठे गेलं की लोक नाव घ्यायला लागलेत, बरोबर? नाव घ्यायचं सीझन आहे, मग नाव घेऊन टाकतो। लक्ष देऊन ऐका, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकू, पाटे का तुम्हाला? मला एवढंच पाटे आहे का? महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून समस्त गावकरी मंडळ खैरका गावकऱ्यांचं नाव घेतो, ज्ञानोबा तुकोबाचा मान राखून सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन। सर्वच प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या कार्यक्रमाला उपस्थित आहे, सगळ्यांना धन्यवाद देतोय। आणि त्यातल्या त्यात आज तरुण वर्गांचीही उपस्थिती आहे, म्हणून तरुण पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तरुण पोरं या धर्ममंडपात येणं काळाची गरज आहे। जरी मंडपात बसले नसले, वट्यावर जरी बसले असले तरी आले ते महत्वाचं आहे। कारण एवढा मोठा सप्ताह करायचा, एवढा मोठा खर्च करायचा कशासाठी करायचा दादा? तर आपल्या गावातला तरुण बदलला पाहिजे, आपलं परिवर्तन झालं पाहिजे। हे सगळं करणं आहे ते केवळ आणि केवळ परिवर्तनासाठी करणं आहे। साधू संतांच्या पादस्पर्शाने पुणे झालेली भूमी अर्थात खैरका नावाचं गाव आहे, आणि या गावामध्ये संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, आणि सप्त्यातील आजचा हा काल्याचा दिवस आहे। कसला दिवस आहे? गावकरी बोलत चला, भाषा लक्षात यायली का माझी? ओ महिला मंडळ लक्षात यायली का? मग लक्ष्मी पुढे सामान ठेवल्यासारखं का बसले तुम्ही? जरा फ्रेश बसा, मोकळं बसा, बोलत चला। अहो आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे। अन्य कीर्तनामध्ये कीर्तनकाराला ज्ञान भक्ती वैराग्याचं प्रतिपादन करता येतं। ओ आई साहेब ट्रॅक्टर बघलं नाही कधी? बघलं का ना ट्रॅक्टर? विडाला ट्रॅक्टर सगळ्यांनीच बघले। आता जरी बघितलं नसलं तर लास्टला न्यायला ट्रॅक्टरच आणावं लागते, चिंता करू नका। म्हणजे मुद्दा एवढा आहे, विषय एवढा आहे की आजचं कीर्तन म्हणजे कसलं कीर्तन आहे? बोला, काल्याचं कीर्तन आहे। आणि काल्याचं कीर्तन म्हणलं की कीर्तनकाराला बंधन येतं। अन्य कीर्तनामध्ये कीर्तनकाराला ज्ञान भक्ती वैराग्याचं प्रतिपादन करता येतं, पण काल्याचं कीर्तन म्हणलं की कीर्तनकाराने काय केलं पाहिजे?
नंबर 1 चे 2च गायक आणलेत गावात माऊली, दोघच आहेत पण नंबर 1 चे क्वालिटी. थोडे महाग आहेत म्हणा पण नंबर 1 चे महाराज आहे का नाही. म्हणजे असले प्रमाण देणार सुरुवात झाल्या तर एवढे गोड प्रमाण, असले गोड प्रमाण देणारे झाले की असं वाटते लगातार 2 दिवस कीर्तन करावं महाराज. शिनच येत नाही बोलायला, 2 दिवस कीर्तन चालू ठेवा वाटते. ऋषिकेश बायासारखा असला गोडबाजीना झाला पोरगा की असं वाटते 4 दिवस कीर्तन करावं. किती दिवस बोला बोला हो खैरकेकर, किती दिवस? 4 दिवस कीर्तन करावं वाटतं. महिला मंडळ तुमच्यासारखे झोपणारे झाले की 1.5 महिना कीर्तन करावं वाटतंय महाराज आहे का नाही. एवढं मोकळं वातावरण चालू आहे तरी काही लोकांच्या तोंडावरची खुलता कळी खुली ना. काल्याचं कीर्तन म्हणलं की कीर्तनकारांनी चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कृष्ण भगवान परमात्म्यांनी गोकुळात जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. पण काल्याचं कीर्तन म्हणलं की प्रसादाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे कशाचं? बोला बोला हो म्हणून डोक्यात हाणून गेल बरं का नाही तुम्ही बोला नाही तर. काल्याचं कीर्तन म्हणजे कशाचं? प्रसादाचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगता समारोपाचं कीर्तन. काला झाला म्हणजे सप्ताह संपला, बरोबर आहे. सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, सप्ताह 8 दिवसाचा असू द्या, का सप्ताह 1 महिन्याचा असू द्या. काला झाला म्हणजे सप्त्याची काय झाली? बोला बोला समाप्ती नाही, सांगता झाली, बरोबर आहे. काला झाला म्हणजे सप्त्याची सांगता झाली. म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्ण विरामतेचं कीर्तन. लक्षात यायला का? बघा मंदिराचं काम कधी पूर्ण झालं? अहो मंदिराचा पाया रचला म्हणजे मंदिर पूर्ण आहे का महाराजजी? बाबा हो बाबा बोला सकारामता द्या. हा मंदिराचा पाया रचला म्हणजे मंदिर पूर्ण आहे का? नाही, बरोबर आहे. मंदिराचा पाया रचला म्हणजे मंदिर पूर्ण नाही. अहो मंदिराचं बांधकाम झाले, मंदिर पूर्ण आहे का? अजिबात नाही. अहो मंदिराला कलर दिलाय, कलर ह्याला दिला नाही म्हणा पण मंदिराला कलर दिलाय, मंदिर पूर्ण आहे का? बोला मंदिर पूर्ण आहे का? मंदिर पूर्ण नाही. अरे ज्या दिवशी ज्ञानोबाऱ्यांना विचारू, ज्ञानोबाऱ्या म्हणतात ज्या दिवशी मंदिराला कळस बसला त्या दिवशी मंदिराचं काय झालं? बांधकाम पूर्ण झालं, म्हणजे मंदिर पूर्ण झालं. ज्या प्रकारे मंदिराची परिपूर्णता कळशामध्ये आहे त्या प्रकारे सप्ताची परिपूर्णता काल्याच्या कीर्तनात आहे. मंदिराची परिपूर्णता कळशामध्ये आहे, सप्ताची परिपूर्णता काल्याच्या कीर्तनामध्ये आहे का? आणि नदीची परिपूर्णता सागराला मिळाल्याच्या नंतर आहे. कोयाला मिळाल्याच्या नंतर? सागराला मिळाल्याच्या नंतर. एक फॉर एक्झाम्पल देतोय. एका वर्गामध्ये एका बाळूला शिक्षकांनी प्रश्न केला, बाळू सांग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी नदी कोणती? कोणती मोठी नदी? खैरकेकर बोला सगळ्यात मोठी नदी कोणती? तूच सांग म्हणा आहे का नाही. पैसे तू घ्यायला रान बटेने द्याला का म्हणा आहे का नाही महाराज. सगळ्यात मोठी नदी कोणती? पोरो वट्ट्यावर बसलेले हो पोरो इकडं बघा. रामभाऊ महाराष्ट्रात सगळ्यात मोठी नदी कोणती? हा ठिशा काढून घ्या शाळेतून नाही का नाही महाराज. महाराष्ट्रात सगळ्यात मोठी नदी कोणती सांगता येईल का? हा गोदावरी. हिच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. त्या बारक्या लेकरांनी उत्तर दिलं महाराज अतिशय गोड. महाराष्ट्रात सगळ्यात मोठी नदी कोणती दीदी? गोदावरी, बरोबर आहे. मला सांग दीदी त्या गोदावरी नदीचा उगम कुठे पावतो? तूच सांग म्हणा आहे का नाही महाराज. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी नदी गोदावरी. शिक्षकांनी प्रश्न केला, शाबास बाळू गोड उत्तर दिलाय. महाराष्ट्रात सगळ्यात मोठी नदी गोदावरी, गोड उत्तर दिलाय. सांग त्या गोदावरीचा उगम कुठे पावला? बाळू वर्गात उभा टाकला आणि म्हणायला लागला, सर महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचा जिल्हा आहे. शाबास बाळू. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक नावाचा तालुका आहे. शाबास बाळू. त्र्यंबक तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. शाबास बाळू. सर त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती गोदावरीचा उगम पावतो. शाबास बाळू. गोदावरी नदी ब्रह्मगिरीला उगम पावली. सांग पुढे कुठे वाहते? बाळू म्हणायला लागला, सर तशी ती वाहत वाहत नाशिकहून निघते, त्र्यंबकला येते, त्र्यंबकहून निघते आणि शांती ब्रह्मनाथ बाबाच्या पैठणला जाते. शाबास बाळू. गोड उत्तर दिलाय. नदी आता गोदावरी पैठणला आली, पुढे कुठे वाहती? बाळू म्हणायला लागला, सर तशी ती वाहत वाहत नारायण शास्त्री केंद्रेच्या नांदेड जिल्ह्यात जाती.
कुठे जाती? नांदेड जिल्ह्यात जाती. शाबास बाळू, गोड उत्तर दिलंय. गोदावरी आता नांदेडला आली, सांग नदी पुढे कुठे जाती? बाळू म्हणायला लागला सर तशी ती पूर्व दिशेला वाहत 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 आंध्रात जाती आणि पुन्हा कर्नाटकमध्ये जाऊन आंध्रात जाऊन पुन्हा अरबी समुद्राला मिळती. शाबास बाळू, गोड उत्तर दिलंय. गोदावरी नदी आता समुद्राला मिळाली, सांग गोदावरी नदी आता पुढे कुठे वाहती? बाळू म्हणला आता तुमच्या डोंबल्या जाती. कुठे जाणार आहे महाराज? एकदा नदी सागराला मिळाल्याच्या नंतर तुकाराम मस्त वातावरण जमून आलं आहे का नाही? मला वाटलं पहिल्यांदा आलेल्या उगा गेवराई गळाटा कार्यक्रम आहे काय की, पण नंबर एक वातावरण जमून आले आहे का नाही? जमून आले, जमून येणं वेगळं बाबा जमून घेणं वेगळं. लक्षात द्यायले का? वातावरण जमून आलं पाहिजे. इथं जमून आले नंबर एकचे गाणारे, नंबर एकचे वाजणारे, नंबर एकचे ऐकणारे, नंबर एकचे झोप, सगळं वातावरण जमून आले महाराज आहे का नाही? हे असलं वातावरण जमून येत नाही महाराज. जमून येणं वेगळं, जमून घेणं वेगळं. मला बोलत चला खैरकेकर, लग्न जमून यावं का जमून यावं? कुलवंत अहो कसं का ना हो महत्वाचे भेटायला 35-35 वर्षाचे टोनगे झालेत महाराज आहे का नाही? नंबर एकचं वातावरण जमून आले. असले गायक भेटत नाही. 8 राज्यात फिरतोय महाराज, 8 राज्यात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, MP, UP असले गायक भेट. आपण रंगात कीर्तन आणायचं, रंगात ओढून तडून, कसली साऊंड सिस्टम असली की रंगात ओढून कीर्तन आणायचं आणि भजनाने चाल लावायची. मने माझे सगळं मातीत गेलं महाराज आहे का नाही? एवढ्याला नदीची परिपूर्णता सागराला मिळाल्याच्या नंतर तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. लक्षात द्यायले का? नदीची परिपूर्णता कशात? हो बाबा बसा, शांत बसा थोडं. आई साहेब राहू द्याला या नंतर आहे का ना? बोला, नदीची परिपूर्णता कशात आहे? बोला बोला. हा, सागराला मिळाल्याच्या नंतर. मंदिराची परिपूर्णता कळशामध्ये आहे आणि सत्याची परिपूर्णता काल्याच्या कीर्तनाने आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. काला काला काला, नेमकं काला कशाला म्हणायचं? व्हॉट इज दिस काला? नेमकं काला कशाला म्हणायचं? काल्याचं डेफिनेशन करतोय. किम नाम काला, काला कशाला म्हणायचं? लक्ष देऊन आहे का? कलह सम्मेलन मिलयत यत्र यस्मिन नाम काला, जहाँ पर सम्यक प्रकार के चीजों का मिलन होता है उसे काला कहा जाता है. लक्षात द्यायले का? कलह सम्मेलन मिलयति यत्र यस्मिन नाम काला, जहाँ पर सम्यक प्रकार के चीजों का मिलन होता है उसे क्या कहा जाता है? काला कहा जाता है. लक्ष द्या. सारख्या दोन गुणधर्माच्या गोष्टी एकत्र आल्या की काय तयार होतो? काला तयार होतो. बरोबर आहे. सारखे गुणधर्म असले पाहिजे. सारख्या गुणधर्माच्या गोष्टी आल्या की काला तयार होतो. बोलत चला. लाहीचा कलर कसला आहे? मुखेड तालुक्यामध्ये लाही कसल्या कलरची असते? बोला बोला. हा, पांढऱ्या कलरची असते. बरोबर आहे. आणि दह्याचा कलर कसला आहे?
पांढराच इकडे असंच आहे का? तुम्ही एक मुखेड तालुक्याची, मी एक कंधार तालुक्याचा, भागाभागात फरक असते म्हणून विचारायला लागलो. आता तुम्ही आमच्या कंधार तालुक्यात या, आमच्या तालुक्यात आलं की माणसं मेल्यावर जाते, तुमच्या इकडं सारखंच आहे. गुणधर्माच्या गोष्टी एकत्र आले की काय तयार होतो? खैर केकर बोला, काय तयार होतो? तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे, जरा बोलत चला. काय तयार होतो? काला तयार होतो. दह्याचा कलर कसलाय? पांढरा आहे. लाईचा कलर कसलाय? पांढरा आहे. कलर संमेलन मिलयति यत्र यस्मिन् सनाम काला. सारखे गुणधर्म एकत्र आले की जो निर्माण होतो त्याचं नाव आहे काला. लक्षात यायले का? काल्याचे प्रकार आहेत 3. किती? काल्याचे हिंदू संस्कृतीमध्ये किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. देयर इज थर्ड पार्ट. लक्षात द्या, देयर इज 3 पार्ट. 3 प्रकारचे प्रकार पाडलेत. नंबर 1 चा वर्ग आहे काल्याचा. कोणता? जीव ब्रह्म एकतेचा काला. कसला काला? जीव ब्रह्म एकतेचा काला. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणणं कलाळीकर. जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला. लक्षात यायले का? जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे जीव ब्रह्म एकतेचा काला. हरी आणि हरीच्या नामाचा काला. कोणता? हरिनामाचा खिचडी काला. नामाचा खिचडी काला. काल्याचे प्रकार 3 आहेत. देयर इज 3 पार्ट. 3 प्रकार आहेत. लक्ष द्या. नंबर 1 चा काला आहे जीव ब्रह्म एकतेचा काला. नंबर 2 चा काला हरी नामाचा खिचडी काला. आणि हरीच्या नामाचा काला. त्याचं नाव काय? हरिनामाचा खिचडी काला. नंबर 3 चा काला आहे जो काला झाल्यावर आपल्याला मिळणार आहे दह्याचा लाह्याचा काला. हे 3 काले. या काल्याच्या कीर्तनामध्ये काय करायचं असतं? कीर्तनकाराने चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. कृष्ण भगवान परमात्म्याने जे गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा असतो. आचरण करायचं नाही. आचरण करायचं असेल तर कोणाचं करायचं? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूच्या चरित्राचं आचरण करायचं. बरोबर आहे. 6 तारखेला रामनवमी झाली. 6 तारखेला काय झाली? रामनवमी साजरी केली. रामप्रभूचा जन्म. प्रत्येक देवाचा आपण जन्म साजरा करतो. रामप्रभूची नवमी, रामप्रभूची नवमी, कृष्ण भगवान परमात्म्याची अष्टमी. लक्षात आले का? रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, महादेवाची शिवरात्र. बरोबर आहे. महादेवाची शिवरात्र, दुर्गादेवीचे नवरात्र. महादेवाची शिवरात्र, दुर्गादेवीची नवरात्र. आपले पित्र बसा क्याव क्याव करीत महाराज आहे का नाही? प्रत्येक देवाचं काही ना काही साजरा होत असतं. आपले पित्र साजरे होतात.
आचरण करायचं असेल तर एक वचनी एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूच्या चरित्राचे आचरण करायचं. भावांनी भावावर कसं प्रेम करावं शिकवतं रामायण. आईने लेकरावरती प्रेम कसं करावं शिकवतं रामायण. अरे मुलांनी बापावरती प्रेम कसं करावं काय शिकवतं रामायण शिकवतं. म्हणून आचरण करायचं रामाचं आणि उच्चारण करायचं कृष्णाचं. लोक लागू पुरतं चरित्र आचरणात आणतात. लागू पुरतं लोक चरित्र आचरणात करतात. जेवढं आपल्याला कामाचं देवाचं चरित्र आहे तेवढंच आचरणात आणतात. एका फॉर एक्झाम्पल देतो तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये पोत्या चालायच्या. पोती लावतात का इकडं बोला बोला बाबा पोती लावतात का तुम्ही नाराज आहेत का मयावर भाषा लक्षात आली का. मग नारायण महाराजच्या मातीला आल्या सक का बसले तुम्ही. जरा फ्रेश बसा मोकळं बसा बोलत चला. 350 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या गावात आलोय. काल नाशिकहून इथं आलो. एवढा लांबचा प्रवास करून तुमच्या गावात आलोय. मजा करण्यासाठी आलो नाही महाराज. ज्या गावामध्ये तरुण पोरांमध्ये बदल होत नाही परिवर्तन होत नाही त्या गावात आम्ही जात नाही. म्हणून म्हणत असतो हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. सूरतें बदलने चाहिए मेरे दिल से नहीं तो ना सही लेकिन खैर का गांव वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. महाराज परमार्थ करायचं ना लोकांनी मानावं म्हणून करायचं नाही. स्वतःच्या आनंदासाठी करायचा. कृष्ण भगवान परमात्म्याचं लोक चरित्र आचरणात आणतात. लागू पुरतं पोत्या लावतात. बरोबर आहे. काही गावामध्ये पांडव प्रताप चालायचे आणि काही गावामध्ये हरिविजय चालायचा. एका गावामध्ये चालायचा पांडव प्रताप आणि एका गावामध्ये चालायचा हरिविजय. नवरा बायको रोज पोती ऐकायला जायचे. पण नवरा जायचा हरिविजय ऐकायला आणि बायको जायची पांडव प्रताप ऐकायला. असंच असते. हिनं जे केलंय ते नवऱ्याला आवडत नाही. हिनं केलंय ते बायकोला आवडत नाही. दोघं जण दोन्हीकडे जायचं. इकडं कसले असंच आहे का. एकीकडे नवरा जायचा एकीकडे बायको जायची. दोघंही पोती ऐकायचे एकत्र यायचे घरी आल्यावर चर्चा करायचं. आज आमच्या पोतीत असं झालं. नवरा म्हणायचा आज आमच्या पोतीत असं झालं. बायको म्हणायची आज आमच्या पोतीत असं झालं. चर्चा करायची. एके दिवशी बायको आली नवरा आला आणि आवेशात म्हणायला लागला बहुत मजा आ गई. पोतीमध्ये खूप मजा आली. बहुत मजा आ गई. खूप आनंद छा गया. आज खूप आनंद आला. खूप मजा आली. बायको म्हणली अहो रोज पोती तुम्ही ऐकत होता आजच काय. नाही नाही म्हणला आज पोतीमध्ये खूपच आनंद. अहो मालक झालं तरी काय सांगा. नाही म्हणला लय आनंद आला. काय झालं. नवरा म्हणला काही नाही आज पोती ऐकाय गेलतो. आज आमच्या पोतीकारांनी महाराजांनी सांगितलं की एकट्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 बोला बोला हो मंडळी एकट्या कृष्ण भगवान परमात्म्याला 16,108 बायका. बायको म्हणली मग करू का म्हणला दुसरी एखादी आहे का नाही महाराज. ती म्हणली तुमची पोती झाली माझी ऐका. मी गेलते म्हणे पांडव प्रताप ऐकायला. आमच्या महाराजांनी पोतीत असं सांगितलं एकट्या द्रुपदीला. तो म्हणला तेरी बी चूक मेरी बी चूक ऐक जाण घरला नीट ये जा. विडाला म्हणजे लोक लागूपुरतं चरित्र आचरणात आणतात. आचरण करायचं असेल तर कृष्ण भगवान परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करायचं. कोणत्या दशेमध्ये चरित्र केलं त्याचं आचरण करायचं. अभंगाचं हरे राम
अनुसरून गोड प्रमाण दिलं महाराज. असले काय एक बाधक भेटत नाही. आपण एक प्रमाण म्हणायचं. प्रमाण कसे म्हणतात काय बी म्हणतात महाराज. 8-8 राज्यामध्ये फिरतोय. परवा दिवशी काल्याच्या कीर्तनात अभंग घेतला भालकीला, कर्नाटकमध्ये आहे का. भालकीला कीर्तनात काल्याच्या अभंग घेतला. कोणता? रंग निरांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी. लक्षात यायले का? अभंग काय घेतला? रंग निरांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी. पाठीमागलचं म्हणायला लागले. रंग निरांगत गंगुला बोलत असुर रुळत चरणातळी. काय म्हणतील काही सांगता येत नाही. महाशिवरात्रीला अभंग घेतला. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझेची. ते अभंग सगळ्याला पाटे सोपा आहे का नाही. सगळ्याला अभंग पाटे. बाबा तुम्हाला अभंग पाटे, महाराज तुम्हाला अभंग पाटे, ऋषिकेश भाई अभंग तुलाही पाटे, इकडे तुम्हाला अभंग पाटे सगळ्याला आहे का नाही. महिला मंडळ तुम्हाला सुद्धा अभंग पाटे सोपा आहे का नाही. मान हलवा नसलं तरी हलवा मान आहे का नाही. अभंग सोपा आहे पाठाला आहे. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे. ते सोपा अभंग हे पाठातलं. ते पाठीमागं 2 गायक आले त्यांनी चालू केलं. शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. त्याला म्हणला अरे भाऊ त्याचे पाय माझे चित्ती. साधी गोष्ट नाही. जावी त्याच्या वंशा तेव्हा कळे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. तुका म्हणे मज पाहिजे जातीचे एर गबाळाचे काम नाही. तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोर पण जाणावे. माणसाने भजन करत असताना एवढं गोड केलं पाहिजे, एवढं गोड केलं पाहिजे. शास्त्रकाराने याचं डेफिनेशन व्याख्या केली. भज्यते आनेन यत्तदनम भजनम जिसके द्वारा धीयभूत वस्तु की धारणा की जाते उसे भजन कहा जाता है. माणसाने एवढं गोड गायचं, एवढं गोड गायचं सुरेश महाराज की ऐकणाऱ्या माणसाच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. काय भजन एवढं गोड गायचं की ऐकणाऱ्या माणसाच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. आता डोळ्याला पाणी येत नाही म्हणून लोकांनी बामणाने नियम काढलाय. डोळ्याला पाणी लावा. खऱ्याने डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. विठाला 2 तासाचं गायन करणं सोपी गोष्ट नाही. 2 तासाचं पखवाज वाजवणं सोपी गोष्ट नाही. साधी गोष्ट नाही महाराज. वाजण्यासाठी गायन 2 तासाचं कीर्तन सुद्धा साधी गोष्ट नाही. 2 मिनिटाच्या सूचना देणं सुद्धा साधी गोष्ट नाही. यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर नावाचा तालुका आहे. त्या नेरवेच्या शेजारी दारवा. त्या दारव्याला माझं कीर्तन झालं आणि एक सूचना देण्यासाठी उठला. आज आपल्या गावामध्ये नारायण शास्त्री केंद्रे यांनी ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये हरिकीर्तन केलं. त्याबद्दल महाराजांना समस्त गावकऱ्यांच्या वतीने, वैयक्तिक परिवाराच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने, बचत गटाच्या वतीने, महिला मंडळीच्या वतीने, तरुण बांधवाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देतो. त्याला म्हणलं अरे भाऊ मी जिवंत आहे. म्हणलं मेलेल्या माणसाला श्रद्धांजली अशी तुझ्या का गोळ्या संपल्यात का. तो म्हणला महाराज बोलण्याच्या वेगात मिस्टेक झालं घे ॲडजस्ट करून. काही गोष्टी ॲडजस्ट करता आल्या पाहिजेत महाराज आहे का नाही. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. विपत्तियों का जीवन में आना हर्टअप लाइफ है. विपत्तियों का जीवन में आना हर्टअप लाइफ है, लेकिन विपत्तियों में भी मुस्कुराते जीना पार्टअप लाइफ है. संकट या म्हणे महाराज ॲडजस्ट करून म्हणलं घेतलं ॲडजस्ट करून. एवढ्यावर थांबाव का नाही. एवढ्यावर थांबलो नाही. त्यांनी पुन्हा चालू केलं. आता काही कोणी करायची नाही. गडबड कोणी घालायची नाही. नारायण महाराज 2 तास इथंच आहे. एका रांगे दर्शन घ्यायचं. अजिबात कोणी देखाना करायचा नाही. एकीकडून बाया पाया पडतील, एकीकडून महिला पाया पडतील. आता ज्यांना हे बी कळालं नाही त्यांनी प्रसाद घेऊन घरला जा. विडाला कृष्ण भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. पण कुठं केलेलं चरित्र. दशे चरित्र केले नारायणे गोधने राखिताये. कृष्ण भगवान परमात्म्याने रांगताना जे चरित्र केलं, गोधने चारिताना जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचे. तुम्हाला सगळ्यांना कथा भाग माहिती आहे. जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते तेव्हा तेव्हा जगाचा मालक अवतार घेतो. बघा धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं रक्षण करण्यासाठी जगाचा मालक अवतार घेतो. आणि 450 वर्षापूर्वी महाराज महाराष्ट्रामध्ये अंधकार पडला होता. लोकाला वाटायला लागलं अरे अंधार होतो दिवा पाहिजे, अंधार होतो दिवा पाहिजे. महाराष्ट्र बर्बाद होत चाललाय. जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. वाटायला लागला अरे आता राजांची गरज आहे, राजांची गरज आहे. राजे झाले पाहिजे. तर ऐका 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्रामध्ये वाघ जन्माला आला. नाव होतं राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज.
ऐका, शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी काय केलं दादा? अरे 33 कोटी देवांचे अब्जावधी मंदिर आहेत, 33 कोटी देवांचे अब्जावधी मंदिर आहेत, पण एकही मंदिर असताना प्रत्येकाच्या हृदयात मंदिर केलंय तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. केलेल्या कर्माची पावते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कीर्तनाचा, व्याख्यानाचा, मनोरंजनाचा, प्रबोधनाचा विषय नाही. शिवाजी महाराज म्हणजे अस्मितेचा विषय. अरे ज्या शिवाजी महाराजांनी रस्ता दाखवून दिला त्यांचे नाव तुम्ही रस्त्याला देऊ नका. शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या रस्त्याने चालणं काळाची गरज आहे. महाराज शिवाजी महाराज झाली नसते तर मला कीर्तन करता आलं नसतं, तुम्हाला कीर्तन ऐकता आलं नसतं, मला म्हणावं लागलं असतं हुजूर थोडासा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी. हे राजांचे उपकार आहेत महाराज. मग छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा वीर जन्माला येतो, संत जन्माला येतो, देव जन्माला येतो. म्हणून या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये मथुरा नावाचा जिल्हा आहे, उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे आणि त्या मथुरेमध्ये अहंकार वाढला होता, दुराचार वाढला होता आणि कंस हा कपटी राजा झालेला होता. त्याचा वध करण्यासाठी, भक्ताचं पालन करण्यासाठी जगाच्या मालकाने अवतार घ्यायचं ठरवलं आणि गाईला, पृथ्वीला ओझं सहन होत नव्हतं. तेव्हा पृथ्वीने गाईचं रूप धारण केलं आणि कुठे गेली? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मा पासी जायो, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मा पासी जायो, सांगत श्री ऋषी मुनी सर्वा, ऋषी मुनी सर्वा, पूजिती देवा सहन होत नव्हतं तेव्हा पृथ्वीने गाईचं रूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मा पाशी जाय, नेत्री वाय तोय सांगत दिदला क्षेत्रास ऋषी मुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी. जगाच्या मालकाने अवतार घ्यायचं ठरवलं आणि कंस जो आहे मथुरेमध्ये, ऐका, कंसाचं नाव खराब झालं, नाव चांगलं करण्यासाठी त्यांनी आपल्या सख्या चुलत बहिणीचा विवाह करून द्यायचं ठरवलं आणि सख्या चुलत बहिणीचं नाव होतं देवकी. काय नाव होतं? देवकी. सख्खी चुलत बहीण कंसाची आणि आपला मित्र होता वसुदेव, दोघांचा विवाह लावून दिला. आणि विवाह झाल्याच्या नंतर शेवटी जेव्हा मुलीला आपण वाटी लावतो तेव्हा वरात काढली जाते. काय वाट काढली जाते? इकडं काय म्हणते त्याला? खैरक्या का मुखेडमध्ये वरात म्हणतात का? पार परात फुटेपर्यंत जिथं वाजिल्या जाते तिला वरात म्हणतात महाराज, आहे का नाही? ती वरात काढली आणि वरातीच्या शेवटी अशी एकदम मिरवणूक वेश्येपर्यंत आली. आता वाटी लावणार तेव्हा आकाशाची वाणी झाली ना, आकाशाची वाणी सांगायला लागली, कंसा ज्या देवकीच्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये विवाह करण्यात येतोय त्या देवकीच्या पोटी आठवा येणार आहे आणि तो तुझा वध करणार आहे. महाराज आकाशाची वाणी सांगतशी कंसा, मानी हा भरोसा बोलण्याचा. आकाशाची वाणी म्हणायला लागली, कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का? कंसा तू माझ्यावर भरोसा ठेव, माझ्यावर भरोसा ठेव. आकाशाची वाणी म्हणते आठवा येणारा तुला मारणार आहे. असं ऐकल्याबरोबर घेऊन या खडक मारावला, खडक मारावला हरी लागू घेऊन या खडक मारावया धावला हात तो धरिला वसुदेवे. मारण्यासाठी आल्याबरोबर वसुदेवाने सांगितलं स्त्रीवर अत्याचार करणं बरोबर नाही, नेहून बंदीखाने घाला याशी, नेहून आम्हाला बंदीखान्यात टाका. बंदीखान्यात टाकलं आणि आता बघा, साही मारित दुराचारी, 6 देवकीला पुत्र झाले, 6 मारून टाकले. 7वा योगमाहिनी रोहिणीच्या उदरात नेऊन घातला आणि आता 8वा जन्माला येणार आहे. दिवस आहे बुधवारचा. दिवस कोणता आहे? खैरकेकर बोला. दिवस बुधवारचा दिवस आहे. स्थिती आहे अष्टमी. लक्षात द्यायला का? स्थिती आहे अष्टमी. वार आहे बुधवार आहे. वेळ आहे 12 वाजता संध्याकाळी. लक्ष द्या, वेळ आहे 12 वाजता. बरोबर आहे. नक्षत्र आहे रोहिणी. महिना आहे श्रावण. बरोबर आहे. श्रावण महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये बुधवारच्या दिवशी संध्याकाळी 12 वाजता कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म झाला. कृष्ण भगवान की. आणि कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि जन्म झाल्यावर 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि 8 वर्षाची मूर्ती म्हणायला लागली, ओ वसुदेवजी मला इथं ठेवू नका, कुठे न्या?
हरी नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला झाली आणि 8 वर्षाची मूर्ती म्हणायला लागली. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते म्हणते वृक्ष पाळ तेम्या मोहिले सकळ दुभंगली यमुना माई उचलिला कमळापती पायीचे बंधने गळती. जगाच्या मालकाला डोक्यावरती घेतलं, कृष्णाला डोक्यावरती घेतलं, पायातले बंधनं गळून गेले. संसाराला डोक्यावरती घ्या, पायात बंधनं लागतात, पायीचे बंधने गळती उचलिला कमळापती. वसुदेवाने डोक्यावरती घेतलं आणि आता यमुना माईने वाट दिली. गोकुळात काय झालं होतं बघा. नंदबाबाची धर्मपत्नी, तिचं नाव यशोदा. तिचं नाव काय? ऐश्वर्या नाही, आरची नाही, तिचं नाव होतं यशोदा. तिचं नाव यशोदा. यशोदा माता ही नंदबाबाची पट्टराणी होती, धर्मपत्नी होती. आणि मध्यरात्री 4-5 वाजता तिला एक मुलगा कन्या झाली होती, तिचं नाव होतं माया. वसुदेवाने त्या ठिकाणी आणलं, मायेला ठेवलं, जगाच्या मालकाला ठेवलं, मायेला उचललं, मथुरेत घेऊन आला. रडे माया करिया कंत नामा मने उठते दूत. आणि माया रडायला लागली. आता मथुरेत काय झालं बघायचं नाही, गोकुळात काय झालं बघायचं. बघा, जी अगोदर महिला मंडळच्या बाळातपणासाठी एका जुन्या महिलाची नियुक्ती करायची, 60-70 वर्षाची एक बाई तिच्या संरक्षणाला ठेवायची, बरोबर आहे का? तिला काय म्हणायचे? दाईन म्हणायचे, बरोबर आहे का? जे जुन्या महिला आहेत त्यांच्या लक्षात, ज्याने लुगडे घातलेत, त्यानंतर कपाळाला कुंकू लावले, डोक्यावरून पदर घेतले, त्यांच्या लक्षात येते. बाकीचे इथं घेऊ नका, घरी गेल्यावर घ्या, अशा जुन्या बायांच्या लक्षामध्ये येते, आहे का नाही महाराज? काय जे जुन्या महिला म्हणजे त्यांच्या लक्षात येते, दाईन असायची. काय असायची? दाईन असायची. तिला कळालं की आपल्या यशोदेला मुलगा झालाय, कन्या झाल्या, मुलगा झालाय. ती पळत सुटली आणि पळत 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 नंद बाबाकडे गेली आणि नंद बाबाला म्हणायला लागले, नंद बाबाजी, ओ नंद बाबाजी, नंद बाबाजी, आपको लाला भयो, लाला भयो, लाला भयो. आनंद झाला ना, आनंद झाल्या. सगळ्या गवळणी जमल्या एकत्र आणि कृष्ण भगवान परमात्म्याचं स्वागत करायला लागल्या. आपणही 2 मिनिटं स्वागत करायचे. मी मागं म्हणायचे, सगळ्यांनी स्वागत करायचे. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम
कोणीच म्हणलं नाही महाराज आहे का नाही. आता तुम्ही म्हणायचं मी पुढे म्हणतोय पाठीमागं तुम्ही म्हणायचं लक्ष देऊन आहे का. स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा म्हणा. वा 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 शाबास. आताच होता की मा. स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा. वा वा शाबास. स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं कृष्णा. स्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ता आई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताई. वा वा शाबास. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ता आई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताई. नामदेव जनाबाई खांबा बसली बाई म्हणत नाही. नामदेव जनाबाई सोपान काका आता तुमच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा आहे का नाही. अतिशय गोड भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा केला नाही का. आता गवळणीला कळालं की नंदाच्या घरी बाळ जन्माला आलाय, लाला जन्माला आलाय, कान्हा जन्माला आलाय. आता रडायला लागलाय, देव जन्माला आलाय. गवळणीला माहीत झालं आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांग सुटली. दुसऱ्या गवळणीला सांगू लागली. हा गौर म्हणती गौरणीला शोधला. गौर म्हणती गौरणीला पुत्र झाला यशोदेवा. पुत्र झाला धाबे पुढे संत पुत्र
लागली. आता हे गवळणी आनंद उत्सव साजरा करू लागल्या. हे गवळण म्हणल्यावर इथल्या गवळण यायला आनंद करावा वाटू लागला. सगळ्यांना वाटू लागलं हुबाट टाकावं, टाळी वाजवावी, भजन करावं, डोलावं, पावलं घे वाटू लागलं का नाही गवळण्यानं? सगळ्याला वाटू लागलं का? हातावर करावं, मस्त भजन करावं, टाळी वाजू वाटू लागलं का तुम्हाला? पण तुम्ही हातावर केले असते, टाळी वाजली असती, पण हे गिराईक चांगलं असलं पाहिजे ना, आहे का नाही महाराज? तुम्ही तर हातावर करून टाळी वाजली आणि घरी गेल्यावर लय भक्तीन झाली होती. असलं व्हायला नको महाराज. अहो ये गवळण दुसऱ्या गवळीला सांग सुटली महाराज. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हे गवळण दुसऱ्या गवळीला सांग सुटली. गवळण सांगे गवळणीला आणि पुत्र झाला ऐश्वर्याला. नाही पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला. हे गवळण दुसऱ्या गवळीला सांग सुटली. आनंदा घरी गलबल झाली. दाशी जणी वेल घाली. एक दावी एकी पुढे वाटी ताटे सुंटवडे. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा थरकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार. आनंद करते नारी नर. आनंद करते घरोघर. नारी नर आनंद करायला. नारीनाही आनंद झाला, नरानाही आनंद झाला. आनंद उत्सव साजरा करायला लागली. ये गवळण दुसऱ्या गवळणा सांग सुटली. गवळणीचा धर्म आहे बघा. गवळण कुठली असू द्या, आपल्याला माहीत असलेली गोष्ट दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्यांचं पोट भरत. मग ती गवळण खैरक्याची असू द्या, ती गवळण आडमळवाडीची असू द्या, ती गवळण कमळेवाडीची असू द्या, ती गवळण कोडग्याळची असू द्या, ती गवळण उमरतची असू द्या, का ती गवळण मुखेडची असू द्या, आपल्याला गोष्ट माहीत झालेली दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्यांचं पोट भरत. भरतं का महाराज? बिना जेवणाचं पोट भरल, पण दुसऱ्याला सांगितल्याशिवाय पोट भरणार. एखादी गोष्ट लोकाला माहीत करायची झाली की पत्रिका काढायची नाही, असलं बॅनर छापायचं नाही, काय नाही महाराज. गो एखाद्या बाईला सांगायचं, ती काय करते माहिती का? आपल्या मैत्रिणीला जवळ बोलून घेते. आपल्या मैत्रिणीला जीवापायच्या बेस्ट फ्रेंडला मैत्रिणीला जवळ बोलून घेते आणि तिला म्हणते, काय म्हणते माहिती का? ताई तुला म्हणून सांगते म्हणते ना, अख्ख्या खैरक्याला आग लावते महाराज, आहे का नाही? म्हणजे आपल्याला गोष्ट माहीत झालेली दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. जगामध्ये सगळ्यात फास्ट नेटवर्क आहे. इंटरनेटच्या बाबतीत विचार केला, इंटरनेटच्या बाबतीमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट, टेलिग्राम ह्याचा मॅसेज जाण्याच्या अगोदर, सगळ्या सोशल मीडियाचा मॅसेज जाण्याच्या अगोदर ईमेल जातो. सगळ्यात फास्ट काय जातो? ईमेल. सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये ईमेल आणि व्यवहाराच्या बाबतीमध्ये फिमेल. म्हणजे माणसाचं बायासारखं माणसाला काही बोलता येत नाही आणि बाई पुढं माणसाचं काही चालत सुद्धा. तुमच्याकडं कसं आहे? हा, तुम्ही सगळे ब्रह्मचारीत काय? बोला की माणसाचं काही चालते का बायकोच्या पुढं? अहो तुम्ही किती वजन वापरा आणि कसलंही वजन वापरा, घरामध्ये माणसाचं वजन चालून देत नाही. बायको बोलू देत नाही. बायको सहज नवऱ्याला म्हणून जाते, मालक मी म्हणून बरे आहे का नाही, मी आहे म्हणून नांदली. दुसरी एखादी असती तर नांदली नसते, आहे का नाही? मग बाया सगळ्याच असं म्हणतात. मग नांदली कोणती असती मोठा प्रश्न आहे महाराज, आहे का नाही? सहज बोलून जातात, आहे का नाही? एक बाई तर नवऱ्याला म्हणली, मालक काय सांभाळू म्हणे, तुमचं घर सांभाळू, तुमचं दार सांभाळू, तुमची मुलं सांभाळू, तुमच्या मुली सांभाळू. आंबट झाले म्हणे माऊली संसार करून, काय सांभाळू, मुलं सांभाळू का मुली सांभाळू, काय सांभाळू? नवरा म्हणला, बाई फक्त तोंड सांभाळ, सगळं सांभाळतो म्हणा महाराज. फक्त तोंड, आहे का नाही? तोंड सांभाळत नाही दुर्भाग्याची गोष्ट महाराज. यांच्यासारखं अजिबात बोलता येत नाही. म्हणून महिला मंडळाला नावच दिले अर्धांगिनी. शब्दच काय? अर्धांगिनी. म्हणून बाबा सगळं बायकाला कधी सांगायचं ना, अर्ध सांगायचं. सगळं सांगलं की अंगलट येते. काय झालं बघा, माझे मित्र, फॉर एक्झाम्पल देतोय, माझे मित्र आहेत प्रकाश महाराजसाठी. तू माऊली हे आमच्या सगळ्यांना माहिती, तुम्हाला माहिती आहेत का नाही माहिती नाही. आमचे मित्र, आम्ही शिकायला होतो ऋषिकेशला, हरिद्वारला 4 वर्ष. योगायोगाने त्यांचं लग्न झालं. लग्नाला काय मला जाणं झालं नाही. ते म्हणले महाराज या, योगायोगा. आता ते पाहुणे बी असल्यामुळे ते म्हणले या महाराज. आम्ही सहज गेलो. ते म्हणले चला आपल्याला दारूला जायचे, तुम्हाला कपडे घ्यायचे. काय म्हणले? कपडे. आम्ही कपडे घ्यायला गेलो आणि मस्त नंबर 1चं कापड घेतलं. मी माझ्या मित्रांसाठी. महाराज किती? नंबर 1चं 4000 रुपये मीटरचं कापड घेतलं. किती हजार? पैसे का खिशातून द्यायचे का? मानालो घ्या. 4000 रुपये मीटरचं कापड घेतलं. कापड घेऊन घरी आलो. आता लक्ष देऊ नाही का? गाडी अशी आमची लावली, घरामध्ये जाणार तेवढ्यामध्ये मित्राची बायको, साठी महाराजांची बायको म्हणजे माझी वहिनी, त्यांची
बायको, त्यांची बायको माझी वहिनी, ती अशी दारात थांबली होती. तिने असं हातातलं कापड घेतलं, नंबर 1 आणलंय म्हणे कापड. कसं काय दिलंय? नंबर 1चं कापड मला आवडलं. किती रुपये मीटर आणलंय म्हणले. काय म्हणले? किती रुपये मीटरचे? ते माझ्या मित्राचा विनोदी स्वभाव. ते काय म्हणले माहिती का? 200 रुपये मीटरचे. काय म्हणले? 200 रुपये मीटरचं. होतं किती रुपये मीटरचं बाबा? हो तात्या, किती? 4000 रुपये मीटरचं कापड. म्हणले काय? 200 रुपये मीटरची. ते एवढी चॅप्टर अवलाद होती महाराज. तिने काय केलं माहिती आहे का? पर्समध्ये हात घातला, 200 रुपये त्यांच्या हातात दिले आणि सांगितलं, हे तुम्ही ह्याचं दुसरं घ्या म्हणे, हे माझ्या भावाला देते म्हणले. महाराज आहे का नाही? म्हणजे तुम्ही अर्ध सांगलं की 100% अंगलट येतं. म्हणजे महिला मंडळ सारखं बोलणं अजिबात शक्य नाही महाराज. त्यांना युधिष्ठिर राजाने दिलेला श्राप आहे, त्यांच्या पोटामध्ये काही राहत नाही. शुद्ध भावनाची स्त्री असते, शुद्ध भावनाची, अंतकरण रहित, सगळ्यात जास्त प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक स्वच्छ अंतकरण कोणाचं असेल तर माणसापेक्षा जास्त स्वच्छ अंतकरण महिलांचं असतं. त्यांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. म्हणून एक महिला दुसऱ्या महिलाला सांगत सुटली, एक गवळण दुसऱ्या गवळीला सांगत सुटली. गवळण सांगे गवळणीला आणि पुत्र झाला यशोदेला. एक दहावी एकी पुढे न वाटी ताटी सुंटवडे. विडाला विडाला सांग सुटली. गवळण सांगी गवळणीला आणि पुत्र झाला यशोदेला. एक दावी एके पुढे वाटी ताटी सुंटवडे. गवळण गवळणीला सांग सुटली महाराज. आणि गवळणीला सांगत आनंद उत्सव साजरा केला. देव जगाचा मालक गोकुळामध्ये अवताराला आल्याच्या नंतर ऐका, जगाच्या मालकाने पहिल्यांदा काय केलं तर लक्ष द्या. आपल्या इकडं मुलं जन्माला आल्याच्या नंतर पहिल्यांदा जन्माला आलेलं मूल रांगतं, चालतं का बोलतं? बोला महिला मंडळ बोलत चला. पहिल्यांदा आपलं जन्माला आलेलं मूल चालतं, बोलतं का रांगतं? पहिल्यांदा काय करतं? हा, रांगतं. वा, गोड उत्तर दिलं. काय दिलं? रांगतं. बरोबर आहे. आता ह्याच्या पुढचा प्रश्न असा आहे, रांगताना डाव्या गुडघ्यानं रांगतं का उजव्या? ओ आई साहेब बोला. हा, नाही नाही, चुकीचं आहे. हे उत्तर नाही. कोणत्या गुडघ्याने रांगतं? उजव्या गुडघ्याने रांगतं. बरोबर आहे. अहो, आपले लेकरं उजव्या गुडघ्याने रांगतात, पण जगाचा मालक कोणत्या पण कसा रांगायला लागला बाबा? तुमच्यासारखा नाही. कसा रांगायला लागला? तळ हात टेक. बसा बसा, काय अडचण नाही. आता वयाच्या मनानं होत तसलं आमचं बी होणारच आहे. काय त्याला जाऊ द्या का ना. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत.
डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. जगाचा मालक रांगायला लागला. कसा रांगायला लागला? ओ आई साहेब बोला बोला. हो का तुमच्या पाया कसा रांगायला लागला? डाव्या गुडघ्याने रांगायला लागला. तळवीत तळात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत जगाचा मालक रांगायला लागला. निस्ता रांगू लागला नाही महाराज. रांगताना काय करू लागला? रांगत रंगणी चोरी धावणी धरती गवळणी देते घराने. जगाचा मालक रांगू लागला आणि रांगत असताना चोऱ्या करायला शिकला. काय करायला शिकला? किती वेळ काय झाला? वेळ 12:30. कितीपर्यंत चोल द्यायची? हा उजळं तिथं उजळं म्हणाले. तुमच्या मनावर चलू द्या मारा. आता काय करा? 1:30 पर्यंत का? 1:30 नाही मारा, 3 पर्यंत कीर्तन करतो पण वर टाइम द्यावा लागल. ऐका 11 पर्यंत. हा मग काय अडचण नाही. विठाला काय नाही. स्वयंपाक झाला की सांगा. स्वयंपाक झाला की सोडून देऊ. काय अडचण? तिकडे बघा स्वयंपाक तिकडे फोडणी बिडणी बसली. मला शंट वास आला की सोडून देतो. बाकी काय अडचण नाही. मुद्दा एवढा आहे, विषय एवढा आहे. जगाचा मालक रांगायला लागला. काय रांगायला लागला? आणि रांगत असताना काय करायला लागला? खोड्या करायला. लक्ष देऊन ऐका. विडाला विडाला रांगत असताना खोड्या करायला लागल्या. आणि कृष्ण भगवान परमात्म्याने आपल्या सगळ्या गोपाळांना बोलवलं. कोणाला बोलवलं? ओ महिला मंडळ बोला पोरं. कोणाला? गोपाळांना बोलवलं. पेंद्या सुदाम्या वाकड्या महाद्या सगळ्यांना बोलवलं. सगळ्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आपल्या गावामध्ये दही आहे, दूध आहे, तूप आहे, गाई आहेत, म्हशी आहेत, सगळं खायला आहे. चांगला परिसर आहे आपल्या गावामध्ये. नामदेवरायाच्या आशीर्वादानं, पांडुरंग परमात्म्याच्या आणि हनुमंतरायाच्या आशीर्वादानं सगळं गुणसंपन्न गाव आहे. आपल्या घरी दही आहे, दूध आहे, तूप आहे, पण आपली आई त्या ठिकाणी दही दूध तूप खाऊन तुम्ही असे का दिसायला लागले? तुमची तब्येत इकडं किरण महाराजासारखी उद्बत्ती पैलवानासारखी का झाली म्हणले? आहे का नाही? मला उद्बत्ती पैलवानासारखी का झाली म्हणे तुम्ही? असे कस काय दिसायला लागले? पेंद्या म्हणला, देवा आमच्या घरी दही आहे, आमच्या घरी दूध आहे, आमच्या घरी तूप आहे, पण आमची आई आम्हाला खाऊ देत नाही. सगळं चाललंय म्हणे मुखेडच्या डेअरीला. आहे का नाही? हॉटेलला चालले म्हणे डबल पाणी टाकू टाकू, पण आम्हाला आई काही खाऊ देत नाही. देव म्हणले खाऊ देत नाही ना, आता चोऱ्या करायच्या, चोरी करून खायचं. ऐका. आणि जगाचा मालक म्हणाला, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तुका मने सांडा गाठी आणि तेने नका भरू पोटे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. जगाच्या मालकाने सांगितलं, मी तुम्हाला पोटभर खायला देणार आहे, प्रसाद पोटभर सगळ्याला मिळणार आहे, प्रसाद खायला देणार आहे, पण तुम्ही काय करा, एकदम शांत चित्ताने माझ्या मागे या. आणि येत असताना काय करा महाराज, तुम्ही जे चोरीला लागणारं साहित्य ते घ्या. शिकारीला गेल्यावर साहित्य न्यावं लागत नाही. तानाजीकडं रायगडावर गेले महाराज, बरोबर आहे, आणि युद्धाला गेले आणि तलवार विसरून गेले, असं झाले का? अहो चोरी करायची म्हणले की 100% त्याचे शस्त्रास्त्र सोबत ठेवावं लागतील. मग आता देवा आपल्याला दही दूध तुपाची चोरी करायची, काय काय सोबत घ्यावं? देवाने सांगितलं, हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सोबत काट्या घ्या म्हणले. काय घ्या? बोला बोला खैकेकर. काय घ्या? काट्या घ्या. ठीक आहे देवा, आम्ही काट्या घेतल्या. सांगा देवा आता काय घ्यायचं? देव म्हणायला लागला, आता सराटी घ्या. सराटी कळतात का? सराटे शब्दाचा अर्थ गाढव काटे, त्याला काय म्हणतात? गाढव काटे. ते सराटे एवढं, आपले काटे वेगळे, बाबळीचे काटे बोरीचे काटे वेगळे असतात, पण सराटे ते गाढव काटा एवढा वेगळा असतोय, कसा बी टाका 100% माणसाला मोडते. लक्षात द्यायला. असला गाढव काटा असते ना, असले गाढव काटे 5-6 तरी गावात असतात महाराज. सप्ताह कस कायच केला, मोडला काटा. एवढ्या महाराजाला एवढी कस काय दिली? मोडला काटा. आहे का नाही? तुम्ही कसलाही टाका, कोणताही कीर्ती, हेच कस काय आणला? मोडला काटा. आहे का नाही महाराज? असले गाढव कट्टे 5 गाढव काटे 5 तरी गावात राहतील म्हणजे राहतील. आहे का नाही? आता एवढा मोठा सप्ताह कमिटीनं तरुण पोराने एवढं गोड सप्त्याचं नियोजन केलंय गावकऱ्याने. सगळ्यालाच बरं वाटते का? सगळ्याला बरं वाटत नाही. काही गावातले लोक असं पत्रिका बघतात आणि पत्रिका बघून म्हणते, अरे 7 दिवस झोपू देत. हे दुर्योधनाच्या अवलादे आपल्याच आहेत बघा महाराज. आहे का नाही? म्हणजे आपलेच माणसं आपल्याला विरोध करतात. देवाने सांगितलं सराटे घ्या,
काटे ठीक आहे देवा आम्ही सराटे घेतले देवा अजून काय घ्यायचं देवाने सांगितलं माती चाळलेली माती घ्या बारीक घ्या पेंद्या म्हणला देवा ही कायला घ्यायचं देव म्हणला आपली हाईट कमी आपण दिसायला बारीक आहेत बरोबर आहे आपण जर चोरी करायला गेलो तर गवळण असं हे शिक आपलं जे दही दूध तूप आहे फ्रीजमध्ये आता फ्रीज निघाले अगोदर फ्रीज नव्हतं फ्रीजमध्ये नसल्यामुळं ते मडक्यामध्ये ठेवायची कुठं मडक्यामध्ये बरोबर आहे मडक्यामध्ये असं वर मडकं बांधायचं त्याच्यात दही दूध तूप वर ठेवायचं बरोबर आहे आपली हाईट कमी आहे आपण काय करायचं आपल्याला ते पोहोचणार नाही ती काठी घ्यायची आणि त्या मडक्याला मारायचं टनकन मडकं आता बदकन मडकं जर वाजलं तर समजायचं याच्यामध्ये दही दूध तूप आहे खनकन जर वाजलं तर समजाय मशान वाट्यावर फोडायच्या कामाचं आहे का म्हणजे त्या दही नाही दूध नाही तूप नाही समजून ठीक आहे म्हणजे देवा कळालं आम्हाला मडके आपण काट्या याच्यासाठी घ्यायच्या देवा सांगा हे सराटे कशासाठी घ्यायचे देव म्हणला जर एखाद्या गवळणी उठलीच आणि आपल्या मागं लागली धरायला तर आपण काय करायचे हे गाडव काटे टाकून द्यायचे आणि पळून जायचं तिला काटा मोडल ती काडेपर्यंत पळून जायचं पेंद्या बोलाय फार चॅप्टर होतं पेंद्या म्हणला देवा गवळण चप्पल घालून आली तर लय चॅप्टर असतील महाराज देव म्हणला कायला डोकं खातो तू जाऊ दे मला चप्पल घालून आली तर आपण काय करायची माती आहे ना ही चाळलेली माती ती माती घ्यायची डोळ्यात टाकायची पेंद्या म्हणला चष्मा घालून आली तर एवढे लेकरं चॅप्टर असतात महाराज बोलायला आणि खोडकर बी लेकरं असतात बाबा घडलेला प्रसंग फॉर एक्झाम्पल तर काय झालं एका गावात आम्ही कीर्तनाला गेलोत आणि कीर्तनाला गेल्याबरोबर गावात प्रवेश केल्याबरोबर एवढं 5 वर्षाचं पोरगं भेटलं एवढं शिंगरू ते एवढं पोरगं भेटलं महाराज जे हरी म्हणलं रामकृष्ण हरी कुठं निघाले म्हणे महाराज मी म्हणलं गावात कीर्तन आहे बरं तुम्हाला जमते का म्हणलं कीर्तन जमाले बा म्हणलं पोटा पाण्या बरं म्हणे चला म्हणे आपल्या घरी चहा घ्यायला आम्ही चहा घ्यायला गेलोत त्याच्या घरामध्ये म्हैस बांधली होती म्हैस कळती का हा किती पायाची असते कोण म्हणाले 2 पायाची म्हणून अहो 2 पायाची म्हैस नसते म्हैस असते 4 पायाची आहे का नाही 4 पायाची म्हैस असते बफेलो आहे तिला बफेलो म्हणतात म्हैस असते ती दारात म्हैस बांधली होती त्या भयाला म्हणलं मी 5 वर्षाच्या लेकराला बाळा ही म्हैस दूध देते का तो म्हणला महाराज किती मूर्ख आहे तो म्हणला म्हैस दूध देत नाही दूध काढावं लागते म्हणला महाराज आहे का नाही एवढं चॅप्टर होतं ते बोलायला एवढं खोडकर लयच बोलायला लागला रे म्हणलं तू व्हॉट इज युअर नेम तुझं सांग म्हणलं व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर स्कूल नेम व्हॉट इज युअर विलेज नेम व्हॉट इज युअर सर नेम जेवढं मला पाटे सगळं विचारून टाकलं महाराज आणि एवढं ऐकल्यावर ते सगळे उत्तर दिले आणि त्याने मला प्रश्न केला तो म्हणला महाराज व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर विलेज नेम सांगा मला तुमचं नाव काय म्हणलं नारायण शास्त्री केंद्रे बरं म्हणला व्हॉट इज युअर स्कूल नेम शाळेचं नाव सांगलं ते म्हणला महाराज तुमची जन्मतारीख काय म्हणला तुमची जन्मतारीख काय मी म्हणलं 15/7/2002 आहे बा मी बरं 15/7/2002 हो म्हणलं बरं तुमचा जन्मवार काय हो महाराज म्हणला मी म्हणलं जन्मवार रविवार आहे खरंच आहे बरं का ते पुष महिन्यातला रविवार असते का पहिला रविवार माझा जन्म आहे श्रावण महिना पुष महिन्यातल्या त्या सत्यनारायण असा बसवलेला आणि तेव्हा ते 5-6 वाजताचा जन्म त्याच्यामुळे ते माझा जन्म कधीचा आहे रविवारचा आहे मी म्हणलं दादा जन्मवार रविवार आहे जन्मवार रविवार एवढं ऐकलं आणि ते माझ्याकडे असंच बघू लागलं तो म्हणला महाराज लय महाराज बघले लय मोठमोठे महाराज बघले पण तुमच्यासारखा नालायक महाराज बघला नाही म्हणला मी म्हणलं काय झालं तुला असं का बोलायला लागलं तू म्हणला महाराज रविवारी जन्म झालाय म्हणता रविवारी सुट्टी असते की म्हणला महाराज आता का जन्माला सुट्टी द्यायची महाराज म्हणजे काय बोलतील काही सांगता येत नाही 12वीचा रिझल्ट लागला 12वीचा आता रिझल्ट आहे पेपर झालेत का 10वी-12वीची 10वीत का बरीचशी मंडळी 10वी-12वी वसंतनगरला असतील तुम्ही म्हणजे कॉपी 100% काय अडचण नाही 100% पास होणार ते 10वी-12वीचा रिझल्ट लागला आणि गावामध्ये पोरकं फरक पळतच आलं खैरक्यामध्ये पप्पा आपला निकाल लागला निकाल पप्पा आपला निकाल लागला रिझल्ट लागला पप्पा पेढे घ्यायला या पप्पा पेढे घ्यायला या कोण म्हणायला लागले पोरग पप्पा आपला निकाल लागला पेढे घ्यायला या बाप बी थोडा फुगीर होता पोरांनी काय दिवा लावलाय पोराचा दिवा बघण्यासाठी बाप घराच्या बाहेर आला पोरांनी मंत्र बदलला पप्पा आपल्या गावातले पोरं ढिगाणं नापास झाले मला ढिगाणं काय म्हणला आपल्या गावातले पोरं ढिगाणं नापास झाले ढिगाणं बाप म्हणला मग तू मी बी त्या ढिगात आहे म्हणला कुठं जाऊ म्हणला माझाही नंबर त्याच ढिगामध्ये म्हणला म्हणजे एवढे चॅप्टर एवढे खोडकर असतात बारक्या लेकराच्या जीवनातच खोडी शोभा देते मोठ्या जीवनाच्या शोभा देते का हा ह्या बारक्या दिदीनं त्या बारक्या दिदीला चिमटी घेतली 2-3 वर्षाच्या लेकरानं ह्या दिदीनं त्या दिदीला चिमटी घेतली काही वाटत नाही ते लेकर आहेत बरोबर आहे का ह्या दिदीने तिला घेतली चिमटी काही वाटत नाही बाबा तुम्ही ह्यांना चिमटी घेतल्यावर बरं वाटेल का हा बोला म्हणजे मोठ्या माणसाच्या जीवनात खोडी शोभा देत बारक्या जीवनाच्या लेकराच्या जीवनामध्ये बारक्या लेकराचं भूषण म्हणजे खोडी महाराज बारक्या
आपल्या लेकरासारखं खोडकर काहीच लोक नसते आहे का. एखाद्या 5 वर्षाच्या लेकराला काम सांगायचं, अरे बाबा नारायण शास्त्री तिकडं पाटलाच्या घरी बसलेत, महाराजांना बोलून घेऊन ये. ते इथूनच म्हणते महाराज घरी नसले तर, अरे महाराज घरीच आहेत. कुत्र असलं तर, अरे कुत्र नाही चावलं तर मग इथंच मर. कायला जातो महाराज आहे का. असले बोलत येतो, लय चॅप्टर असतात महाराज, लय खोडकर असतात. एका ठिकाणी महाराज गावात गेलो, ते गेल्याबरोबर असं बैठकीत बसण्याची व्यवस्था, कूलर लावलेलं हे ते सगळं, LCD लावलेला, TV लावलेला. ते LCD TV बघायला लागलो, ABP माझावर न्यूज बघायला लागलो. तेव्हा त्या मालकाचं 5 वर्षाचं पोरगं आलं, ते म्हणला महाराज सारखा बाजूला, सरकलो बाजू. त्याच्या घरी कुठं भांडणं करायचं आपलं आहे का नाही. दर म्हणलं बाबा रिमोट द्या, म्हणला रिमोट देऊन टाकलं रिमोट. त्यांनी लगेच ते रिमोट घेतलं आणि बारक्या लेकराला ते चॅनल आवडते बघा. काय आवडते बारक्या, हो का, कार्टून म्हणाले आहे का नाही. ते 4G नेटवर्क इथंच आहे, ते कार्टून लावलं, ते कार्टून बघायला लागले. 10 मिनटं झालं त्याने कार्टून बघलं, त्याला कटाळा आला, रिमोट पलंगावर टाकलं आणि घरात निघून गेला. मला बरं वाटलं, ते गेले म्हणलं बा पिढ आहे का नाही. ते रिमोट घेतलं आणि मी चॅनल बदलायला लागलो. 15 मिनटं होऊन गेले, मला साधं चॅनल बदलता आलं नाही. 15 मिनिटाला आलं ते बाटू घरातून महाराज बाहेर आलं. त्याला मी म्हणलं का रे बाबा हा चॅनल का बदलत नाही. तो म्हणला महाराज किती मूर्ख आहेत, मला ह्याच्यातला मी सेल काढून नेला होता. म्हणजे त्याच्यामध्ये त्यानं शेलच ठेवला नव्हता. एवढे चॅप्टर आणि एवढे खोडकर असतात. आणि ते जगाचा मालक खोडकर झाला. पेंद्या सुद्धा म्या खोडकर. पेंद्या म्हणायला लागला देवा जर हे साहित्य घेतलं आणि याचा उपयोग झाला. देव म्हणला लयच बोलायला लागला रे तुला. देवाने सगळ्या गोपाळांना सांगितलं डोळे लावा. सगळ्या गोपाळांनी डोळे लावले. जगाच्या मालकाने सगळ्या गोपाळांना घराच्या बाहेर अलगद नेलं. पण पेंद्याला सांगितलं डोळे लाव. पेंद्याने डोळे लावले नाहीत, विश्वास ठेवला नाही, अशी डोळे लावले. म्हणजे अर्ध फट्टीतून बघू लागला आणि अर्ध डोळे लावल्यासारखं नाटक करू लागला. कोण, पेंद्या. देव म्हणला माझ्यासोबत नाटक करतो का, थांब म्हणला. डोळे लावलेले सगळ्या गोपाळाला बाहेर काढलं. आणि ज्या पेंद्याने अर्धे डोळे ठेवते का नाही त्याला बरोबर ते असं घराच्या वर धू जायला असते बघा गोल, काय म्हणते त्याला इकडं, सौन म्हणते का, धूळ जाण्यासाठी सौन असते, असं गोल आकाराचं असते बघा, त्याच्यावर काच टाकायले लोक. ते सौन त्याच्यामध्ये बरोबर देगाच्या मालकाने त्याला अडकवले. अर्ध खाली ना अर्ध वरी. गवळण उठली महाराज. आता गवळण उठली, ते भांडे फोडलेले आणि गाडगे फोडलेले. गवळणीला राग आला, असं घेतलं माईक, असं नेत नाही घरला, बघू नको तेवढं, असं माई घेतलं, असा हल्ला महाराज की नाही एवढ्याला म्हणजे मुद्दा एवढाच आहे. जगाचा मालक खोड्या करायला, एवढ्या खोड्या वाढल्या, एवढ्या खोड्या वाढल्या. यशोदेकडे गाराने आहे आणि यशोदेने सांगितलं हे कृष्ण, हे काना बाबा खोड्या करू नको, तुला माझी विनंती आहे, तुझ्या पाया पडते, तुला मी ताकीद करते कृष्णा, घरी कोणाच्या जाऊ नको रे. यशोदा ताकीद करायला लागली. काय ताकीद करायला लागली, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णाला यशोदा ताकीद करायला लागली. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे, माठ कुणाचे फोडू नको रे. नंदा घरी गलबल झाली. म्हणजे यशोदा सांगायला लागली बाबा खोड्या करू नको, ताकीद करायला लागली, विनंती करायला लागली. पण जगाचा मालक खोडकर झाला. नाना प्रकारच्या खोड्या करायला लागला. एवढ्या खोड्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या. सगळ्या खोड्या सांगायचं म्हणलं तर खरक्यातले लोक खोडं घेऊन माझ्याकडे येतील आहे का नाही. त्यामुळं थोड्या खोड्या सांगतो आणि थांबतो. जगाचा मालक खोड्या करायला लागला.
त्या गोपाळानं सांगितला, गोपाळानो आपल्याला दही दूध तूप खायचंय, खोड्या करायचे ऐका. म्हणून माणसाने जगाच्या मालकाने एक संदेश दिलाय की माणसाने खाऊन तू तब्येत बनवली पाहिजे महाराज. बरोबर आहे, दही खाल्लं पाहिजे, दूध खाल्लं पाहिजे, तूप खाल्लं पाहिजे, हे का नाही महाराज. पण लोक आज या नरदेहाला जन्माला येऊन चांगलं खात नाहीत. जिथं जाऊ नये तिथं जातात, जे खाऊ नये ते खाता, जाऊ नये ते जाय, खाऊ नये ते खाय, आहे का नाही महाराज. म्हणजे जे जाऊ नये ते काम करते. खऱ्याने सांगा आज दही दूध तूप खाऊन माणसाने तब्येत बने. हेल्थ इज वेल्थ महाराज, तब्येत बनली पाहिजे. पण लोक तब्येत बनवत नाही, दारू गांजा पिऊन जीवनाची बर्बादी करतात. दारू गांजा मदिरा गुटखा सुपारी खाऊन जीवनाची बर्बादी करतात. अरे मी म्हणेल राजा व्यसनाधीन होऊ नका बघा, तब्येत कमवा, व्यसनाच्या आरी अजिबात जाऊ नका. आपलं भाग्यवान खैरका नावाचं गाव आहे की या गावामध्ये तरुण पोरं असतील, माणसं असतील, तरुण पोरांना पुरुष वर्गांना कुठलंच कशाचं व्यसन नाही. या गावामध्ये कोणी तंबाखू खात नाही, कोणी गुटखा खात नाही, कोणी मटेरियल खात नाही, कोणी दारू पित नाही, कोणी गांजा वडीत नाही, कोणी बिस्टाल वडीत नाही. इथं कोणत्याच पोराला कोणत्या माणसाला कशाचंच व्यसन नाही, आहे का. इकडं पोरं कोणी मटेरियल दारू बिरू कोणी काय ओढते का, कोणी खाते का, हात वर करा बरं. पोरं आहे का कोणाला व्यसन. तिकडं पाठीमागं बाबा तुम्हाला कोणाला व्यसन आहे का, हात वर करा. नाही नाही कोणालाच व्यसन आहे नाही ना व्यसन महाराज. हा फक्त तुम्हाला आहे कशाचे, हा सिगरेटचे, बाकी दुसरं कायचं नाही. बरोबर आहे. इथं बाकी तुम्हाला इकडं कशाचं बरोबर, इथं कोणालाच कशाचंच व्यसन नाही. बरोबर आहे महाराज. या सगळ्या पुरुषांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या का वाजवायला लावल्या माहिती का. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला लावल्या की आता तरी तुम्हाला लाजा वाटतील म्हणून, बाकी काही कारण नाही महाराज. म्हणजे एवढंच आहे की दारू गांजा पिऊन जीवनाची बर्बादी करण्यापेक्षा काय दारू पिता. मी म्हणेल दादा ही दारू म्हणजे जीवनामध्ये हानिकारक आहे बघा. सकाळी पिली की दारू संध्याकाळी उतरून जाते. बरोबर आहे ना बाबा. सकाळी पिली की संध्याकाळी उतरून जाते. देशी काय, गावठी काय, सिग्नेचर काय, विस्की काय, ब्रँडी काय, पुन्हा घ्या मयावर डाऊट आहे का नाही. ही दारू नका पिऊ. एका दारूचं नाव सांगतो ती प्या बघा. अरे जाम पर जाम क्या पीते हो आधी रात उतर जाएगी. अरे जाम पर जाम क्या पीते हो आधी रात उतर जाएगी. प्याला पियो हरिनाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. नालायकांमध्ये बसून, बेवड्यांमध्ये बसून इस्टेट गमवण्यापेक्षा माळकऱ्यांमध्ये बसून हरिपाठ वाचायला शिका. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पदर का पल्लू करच कर मुंह में मक्की आती है. म्हणून दारू गांजा न पिता पावन पवित्र नरद्यामध्ये आलात, तब्येत कमवा. कृष्ण गोपाळ भगवंताने सांगितलं पेंद्या सगळ्यांना चुऱ्या करायच्या, दही दूध तूप काहीचे खोड्या करायला लागल्या. एक ठकू नावाची गवळण होती, ती जगाच्या मालकाकडे आली म्हणायला लागली, देवा काय गरीबाच्या घरी जातो खोड्या करतो, तुझ्या जर हिंमत असेल तर माझ्या इथं खोडी करून दाखव. जगाच्या मालकाला चॅलेंज गेलेलं सहन होत नाही. देवाने सांगितलं पेंद्या हिचा आधार नंबर घे, हिचा पॅन नंबर घे, हिचं फेसबुक अकाउंट घे, सगळं घे म्हणलं आहे का नाही. लिहून गेला. संध्याकाळीच्या घरी चोरी करायला जायचे. चोरी करायला गेले. दही दूध तूप सगळं खाल्लं महाराज. जगाचा मालक खोड करे. येता येता गवळण आणि गवळी एका पाठवरती शयन करत असताना, निद्रिस्त असताना सहज त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याने गवळ्याची दाढी, गवळणीची वेणी दोन्हीची गाठ मारून टाकली. काय मारून टाकली, गाठ मारून टाकली. जगाचा मालक निघून आला. सकाळी पहिल्याच्या गवळणी 4 वाजता उठायच्या. किती वाजता उठायच्या. पहिल्याच्या गवळणी 4ला उठायच्या. आताच्या गवळणी किती वाजता उठतात न सांगितलेलं बरं. सूर्य निघून गेल्यावर उठतात महाराज, आहे का नाही. 4 वाजता गवळण उठायची. गवळण 4 वाजता पहिल्यांदा उठली. अगोदर महिला अगोदर उठायच्या, अगोदरच्या महिला अगोदर उठायच्या. आता महिला उठत नाही, माणसंच उठतात, निस्ता उठत नाहीत. गॅस पेटीतात, चहा करतात, आपण घेतात, बायकोला देतात. म्हणजे एवढं परिवर्तन झाले, बाकी काही नाही महाराज, आहे का नाही. ते बदल. अगोदरची गवळण 4 वाजता उठायची. 4 वाजता गवळण उठली. गवळण जशी उठल्या बरोबर गाठ मारली होती महाराज. गाठ मारलेली जशी गवळण उठली तशी गवळ्याच्या दाढीला झटका लागला, झटका बसला. आणि तो गवळण गवळी म्हणायला, ए माझ्या घरी खाती, माझ्या घरी राहायला लागली, माझ्या तिथं राहतील, तू माझ्यासोबत मस्करी करायला लागली. अरे तुझ्यामध्ये का मस्ती आली का. मसवोनिया मातोलिया
कृष्णा मातली धांगडी आणि करी ओढाओढी मज लागून. अरे ह्या वयामध्ये बरं दिसते का म्हणे ओढाओढी करायला लागलीत. त्या ठिकाणी गवळण म्हणली मालक तुम्हाला काही एडबिडं लागले का, तुम्ही माझी दाढी वडता, बरं दिसते का म्हणे. दोघांची लागली भांडण. गाठ काही सुटायला तयार नाही. जगाच्या मालकाची गाठ सुटली का, सुटते अजिबात सुटत नाही. आपल्या बामणानं मारली गाठ सुटत नाही महाराज. फार तिकडे त्या कोर्टात जावं लागते तेव्हा कुठंतरी गाठ सुटते आहे का नाही. म्हणजे आपली गाठ सुटत नाही, मग जगाच्या मालकानं बांधलेली गाठ सुटणार आहे का. नयनम छिंदंती शस्त्राने नयनम दहती पावकः न चैनम क्लेदंती आपो न शोषयति मारुत. सुटता तुटना जाळता जाळना. परिणाम आता काय करायचं ठरवलं, आता करायचं ठरवलं चला म्हणे जगाच्या मालकाकडे जाऊ. पण ऐका, गवळण होती 7.5 फुटाची आणि गवळी होता 3.5 फुटाचा. ती गवळण अशी असा गवळी बघायचा, असं बघत बघत गेली महाराज. परिणाम जगाच्या मालकाने गाठ सोडली. परिणाम असे नाना प्रकारच्या खोड्या केल्या आणि इकडे फोडणी बी बसली. त्याच्यामुळे आता वेळ झालाय आणि गवळणीला त्या ठिकाणी असे नाना प्रकारच्या खोड्या करायला यशोदेने सांगितलं कृष्णा आता तू गावामध्ये राहायच्या लायकीचा राहिला नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. कृष्णाने सांगितलं उद्या मी रानामध्ये जाणार आहे. गोपाळाने सांगितलं बाबानो उद्या मी रानामध्ये जाणार आहे. जेवढे मोठे गोपाळ आहे त्याने मोठ्या गायी घ्या, जेवढे छोटे गोपाळ आहे त्याने छोट्या गायी घ्या. मोठ्या गोपाळांनी मोठ्या गायी घेतल्या, छोट्या गोपाळांनी छोट्या गायी घेतल्या. सगळे वृंदावनाला निघाले. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. परिणाम जगाचा मालक वृंदावनामध्ये गेला. गायी गोपाळ सगळे सोडून दे. गायी गोपाळ यमुनेचे तटी सगळ्यांनी गायी सोडून दिल्या. पहिलं चरित्र केलं रांगताना. रांगता गोधने राखीत आहे. रांगताना चरित्र केलं आणि दुसरं चरित्र केलं गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारित असताना दुसरं चरित्र केलं. सगळ्या गोपाळांनी गायी सोडल्या आणि आता गोपाळांनी खेळ मांडले. काय मांडले? खेळ मांडले. कोणकोणते खेळ खेळले? हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, तुम्हारी वाज गुनामा, हमामा पोरा हमामा, तुम्हारी वाज गुनामा, हमामा पोरा हमामा पोरा हमामा तुमरे वाजे गुमामा. खेळ नाना परी खेळताती. गायी गोपाळ यमुनेच्या तटी सगळे गोपाळ खेळायला लागले. इटी दांडू लगोरी नाना परी नाना प्रकारचे खेळ खेळायला लागले. इटी दांडू लगोरी असे खेळ खेळायला लागले. आता खेळ राहिले नाहीत महाराज. खेळ राहिलेत का? आता माणसंच खेळी झालीत. खेळच राहिले नाहीत. जाग्यावर बसून खेळ खेळायलेत. एका सप्त्याचे 2 सप्ते, एका पार्ट्याच्या 2 पार्ट्या, एका घराचे 2 घरं, एका भावाचे 2 वाटण्या. ही खेळ खेळायला लागले. अगोदरचे मर्दानी खेळ राहायचे. इटी दांडू लगोरी नाना प्रकारचे खेळ राहिले. मी बारका होतो ना मला 4थी 5वीला, आता 22 वर्ष झालो. आता खेळ खेळत नाही. 4थी 5वीला असताना असे बारके एवढे लेकरासारखे खेळ खेळायचे. इटी दांडू आहे का नाही कळते का? इकडे बाबा माहिती आहे का? असं ते मोठं एक दांडू घ्यायचा, त्याच्यावर विटी ठेवायची, असं हाणायचं, त्याला म्हणायचे एकी मूठ. काय एकी मूठ? डोका टोला असं याच्यावर ठेवून आणायचं. तिरीमिरी पायावर ठेवून चवतनाल, असं इथं डोळ्यावर ठेवून चवतनाल, पायावर ठेवून पल्लू पाय, शामीन गोळा, बसला तर डोळा नाही तर गुडा डोळा महाराज आहे का नाही. असले खेळ राहायचे. असला खेळ अजिबात राहिला नाही. आता एकच खेळ राहिलाय पबजी आहे का नाही. लुडोन पबजी एवढाच खेळ राहिला. बाकी काही खेळ राहिला. नाना प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ झाल्यावर गोपाळाने सांगितलं देवा वाजले की 12. देवा वेळ झालाय म्हणे. खांदेवार पोटी भूक काय खेळा याचे सुख, तुका म्हणे आता न खेळ मोडावा परता. सगळ्यांनी सांगितलं. देवाने सांगितलं सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन या. सगळ्या गोपाळांनी ज्ञानाची कर्माची वैराग्याची त्यागाची उपासनेची शिदोरी आणली. माझी आई तैशी पाय नाही तरी घराकडे जाय, चोरून या माये नवनीता नावी. जगाच्या मालकाने गोलाकार गोपाळांना बसवलंय. कुंडलिक जय हरी विठ्ठलचा जय घोष होईल. नंतर आपल्याला 5 मिनिटं 10 मिनिटांमध्ये थांबायचे.
म्हणजे गोपाळांना सगळ्यात बोलवलं. जगाच्या मालकाने काल हातात घेतला. एक श्लोक म्हणतोय, तदनंतर आपल्याला प्रसाद वाटप करायचा आहे. जगाच्या मालकाने हातामध्ये त्या ठिकाणी प्रसाद घेतला. युब्रदेवनम जठरपटयो श्रृंग वित्रेचे कक्षे वामे काल उपजरेण कवलम तत्पला नेंगुलीशु भानुदास गीतिगात काला देतो पंढरीनाथ पुंडलिक वरदा भगवान की शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी बोले रे भाई सब हर हरे. त्या ठिकाणी काला वाटलेला आहे. तो काल आपल्या सगळ्यांना करायचे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार ए दशे चरित्र केले नारायण रंगता गोधने राखिता हे या नामे सोंग सारिले अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका मने आहे धर्म संस्थापने अन केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐशे देवी प्रेम काही कळा. या चार चरणावरती प्रयत्न केला. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार 2 मिनिटं भजन करायचे. आपल्याला थांबायचे. 2 तास इथं आलोय मी. 2 तासात कधी तुम्हाला टाळी वाजवा बोललो का? हातावर करा टाळी असं काय बोललो का? बोलायचं सोडून दिले का? गावात सांगितलं हातावर करा टाळी वाजवा. ते खालून मला म्हणायला लागले तुला कशाला आणले म्हणे, आहे का नाही? त्याच्यामुळे तुम्हाला वाजवा वाटले तर टाळी वाजवा असं काय आपलं म्हणणं नाही. काय असतं महाराज, गोडी गुणं घेतलेलं चांगलं असतं, आहे का नाही? गोडी गुणं बिचारा समजून सांगलं. कीर्तन ऐकते, कीर्तन झाल्याच्या जवळ येते, दर्शन घेते, 5-5 रुपये दक्षिणा देते, निघून जातात. काय करायचे आपल्याला, आहे का नाही महाराज? दक्षिणा देऊन पाया पडायची प्रथा आहे का नाही इकडे? हा नाही प्रथा, चांगली प्रथा आजपासून चालू करा महाराज, आहे का नाही? हे झालं आपल्या विनोदाने बोलणं बरं का ऋषिकेश भाई, आपलं विनोदाने बोलणं झालं. पण महिला मंडळ फार नाराज झाली. लाडक्या बहिणी लईच नाराज झाल्या. महिला मंडळ म्हणायला लागली माय मेला तर कीर्तनात पैसे मागायला आहे, आम्ही तर पैसे आणले नाही. महिला मंडळ तसं काय नाही, मी सोनं बी घेत असतो, नकले झुमरमाळ डबडेऱ्याचे शिंगडेऱ्याचे महबूबा चैनन पैंजन, आहे का नाही? विनोदाचा भाग सोडा, कीर्तनात टाळी का वाजवायची. मी BSc थर्ड इयरचा स्टुडंट आहे, विद्यार्थी. सायन्सचा माणूस आहे, सायन्स दृष्ट्या सांगतोय, अध्यात्माचा पाईक आहे, आध्यात्मिक दृष्ट्या सांगतोय. कॉन्सन्ट्रेशन करा, हाताच्या मुवमेंटकडे लक्ष द्या, थोडंसं अपडेट राहा, लक्ष द्या. बघा सायन्स दृष्ट्या सांगतोय, पहिली गोष्ट आहे, पहिलं रिझन आहे, त्याच्या पाठीमागचं कारण असे, रिझन असे, आपल्या हँडमध्ये हातामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन नावाची मेथड आहे, ते ब्लड सर्क्युलेशन डेव्हलप व्हावं, सुरळीत व्हावं, स्वच्छ व्हावं, क्लीन व्हावं म्हणून टाळी वाजवायची. आणि दुसरं असं कारण आहे, जो कीर्तनात करेल टाळीची टाळा टाळी त्यास सकाळी मग कवटाळी म्हणून वाजवायची टाळी, दुसरं काही कारण नाही. सगळ्यांच्या हातावर बांगड्या, शाळेले नसलेली महिला मंडळ सगळ्यांनी हात बैठ, भांडण करताना कसं हातावर करा, सगळ्यांनी बडे बडे सावधान. महिला मंडळ तुम्हाला तुमच्या शेजारीची शपथ आहे, हातावर करा सगळ्यांनी एकदम बडे बडे सावधान, हातावर करा. तिकडे पाठीमाग वट्यावर बसले तुम्ही, म्हणजे काय जावई काय? हातावर करा. इकडे तरुण पोरो हो पोरो, हातावर करा सगळ्यांनी बडे बडे, सगळ्यांनी करा बडे बडे, हातावर करा सगळ्यांनी बडे बडे सावधान, हातावर करा सगळ्यांनी केले, सगळ्यांनी केले का 4 वाजेपर्यंत राहू द्या. सगळ्यांनी एक टाळी वाजवायची, एक एक एक. महिला मंडळाचं अतिशय गोड भजन केलं, सगळ्यांनी हातावर केले, मस्त भजन केलं. महिला मंडळ आता सगळ्यांनी हात खाली करा. अगोदर केले खूप हुशार मंडळी, महाराज सगळ्यांना धन्यवाद देतोय. हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गुणले राखीत आहे, या नामे सोंग सारे यानंतर पुढे बहुत करणे आहे, तुका म्हणे आहे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देवी प्रेम काही गळ्या भंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या भागामध्ये काही चुकीचं बोलून गेला श्रीमंत वाणीचा दोष आहे. आणि जे काही तुम्हाला योग्य वाटलं त्या उमरेच्या भगवंताचे सत्य माझ्या जीवनाचे शिल्पकार श्रोत्रियप्रमाणे शेखनाथ गुरु नामदेव महाराजांच्या मुखाविंदा तुम्ही ऐकून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कमी जास्त झाला असेल तर लेकरू समजून माफ करा. एवढ्या प्रार्थना आज विनंती करतोय, क्षम्यता कराल एवढी प्रार्थना करतोय. मी तुमच्या लेकरासारखा आहे, 22 वर्षाचं वय असल्यामुळे मी तुमच्या लेकरासारखा आहे, लेकरासारखा आहे, तुम्ही नातवासारखा बघा, आहे का नाही? लेकरू कसले असलं तर मायबापाला गोड वाटत असतं. बालक उघडा बोली काल चुका वाकडा पावली ते चोच करून निमावली रिजेजी. लेकरू समजून माफ करा. ज्या महिला मंडळाला 2 पोरं तिनं नारायण शास्त्री 3रा समजून माफ करा, आहे का नाही महाराज? जिला 2 पोरं तिनं 3रा समजून माफ करा. जिला 1 पोरगा आहे तिनं 2रा समजून माफ करा. जिला काहीच नाही तिनं मला वटीच घ्या माफ करा, पण माफ करा. लेकरू
समजून माफ करा. एवढी अभ्यर्थना प्रार्थना आज विनंती करतोय. झाले माझं कीर्तन थांबायचे, 1-2 मिनिटांमध्ये मला थांबायचे. जाता जाता एक महत्वाचा संदेश मी तुम्हाला देणार आहे. सर्वांगाचे कान करा, हृदयाच्या मेमरीमध्ये करून ठेवा. फार महत्वाचं बोलतोय महाराज, फार महत्वाचं. लक्ष द्या रे माझ्या राजांनो. आतापर्यंत कधी ऐकलं नसेल अपडेटला थोडं कॉन्सन्ट्रेशन करा, हृदयाच्या मेमरीमध्ये करून ठेवा. लक्ष द्या. पहिली गोष्ट, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. पवित्र हिंदू धर्माचं रक्षण करा. भ्रूण हत्या, गोहत्या थांबवा. आई बापाची सेवा करा. आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या मुलाबाळावर वारकरी संप्रदायाचे संस्कार करा. आज आपल्या मुलावर वारकरी संप्रदायाचे संस्कार टाकणं गरजेचं आहे महाराज. अरे आमच्या मायबापाने आमच्या वारकरी संप्रदायाचे संस्कार टाकले. वयाच्या 22-23 वर्षामध्ये 8 राज्यात फिरायला लागलो. जी टॉकीज, मनमंदिरात, शेमारू टीव्ही, चित्रमंदिर, स्टार प्रवाह अशा टीव्ही चॅनलवरती जाऊन कीर्तन करायला लागलो. हे केवळ आणि केवळ आमच्या मायबापांनी आमच्यावर संस्कार टाकलेली पावती आहे महाराज. मायबापाने संस्कार टाकले नसले तर रस्त्याच्या कडेला कुठेतरी गोवा, मदिरा, गुटखा घेऊन पडलो असतो. जब अनाज खत्म हो जाता है तब इंसान मर जाते हैं, लेकिन जब संस्कार खत्म हो जाते